आता शाळांच्या नावामध्ये हे शब्द वापरता येणार नाहीत. शिक्षण संचालनालयाचे आदेश शाळांच्या नावाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत शिक्षण संचालनालयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्या बाबत शाळांच्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. काही शाळा या राज्य मंडळ संलग्नित असतात. त्यांच्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो. तसेच काही शाळांच्या नावामध्ये इंग्लिश मीडियम असा उल्लेख असतो. परंतु सदर शाळा मान्यता मराठी माध्यम अशी असल्याने दिसून येते. वास्तविकता शाळांचे नाव ठरविताना इंटरनॅशनल, ग्लोबल असा शब्दप्रयोग करताना त्या शाळेच्या अन्य शाखा परदेशात असणे अपेक्षित आहे. तसेच त्या शाळेची मंडळ संलग्नता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाशी संलग्न असणे अपेक्षित आहे. काही शाळांच्या नावामध्ये CBSE असा शब्दप्रयोग केला जातो. हा शब्दप्रयोग करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, कारण CBSE हे नामविधान हे केंद्र शासनाद्वारे स्थापित परीक्षा मंडळाचे नाव आहे. उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या नावामध्ये उपरोक्त इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE, इंग्लिश मीडियम या शब्दांचा उपयोग करून शासनाची, समाजाची, पालकांची, विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा समाजावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्वयंअर्थसहित नवीन शाळा मान्यता दर्जावाढ प्रस्तावाच्या छाननीसाठी आयोजित राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या दिनांक 10 डिसेंबर 2025च्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आणि याबाबत पालक, विद्यार्थी यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त शब्द आणि त्या अनुषंगाने असणारे शब्द अशी नावे देण्यामागील पार्श्वभूमी काय आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. करिता असे शब्द असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याबाबत संबंधित शाळांना सूचित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे शाळा मान्यतासाठी नव्याने येणारी प्रकरणांची तपासणी करताना शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अन्य शाळा इत्यादीचा सर्वंकष विचार करून पालक व विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे असल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळवण्यात यावे. तदनंतर अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी. सदर बाब क्षेत्रस्तरीय सर्व अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आपल्या स्तरावरून आणून द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद प्रकारचे शब्द आहेत. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी. माहे डिसेंबर 2025 मध्ये राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त प्रकरणापैकी सोबत जोडलेल्याप्रमाणे 11 प्रकरणांमध्ये क्षेत्रस्तरावरून नावाबाबत खातरजमा करून फेरप्रस्ताव सादर करावेत. धन्यवाद. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.